मुंबई ते नागपूर प्रवास आता 8 तासांमध्ये करता येईल। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। इगतपुरी ते आमणे असा 76 किलोमीटर लांबीचा अंतिम टप्पा आहे। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर आहे आणि या महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा टप्पा सध्या सेवेत आहे। ड्रोन मधून आपण ही समृद्धी महामार्गाची अतिशय सुंदर अशी दृश्य पाहू शकतोय। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की अतिशय सुरेख पद्धतीने हा जो महामार्ग आहे तो बनवण्यात आलेला आहे। शिवाय हा महामार्ग नागरिकांच्या सेवेत आता आज या महामार्गाचा शेवटचा टप्पा दाखल होतोय, कारण आज स्वतः देवेंद्र फडणवीस या महामार्गाचं लोकार्पण करणार आहे। एकंदरीत आपण पाहतोय ड्रोन मधून समृद्धी महामार्ग कसा दिसतो। मुंबई ते नागपूर हा प्रवास जो आहे तो आता या समृद्धी महामार्गामुळे 8 तासांमध्ये होणार आहे आणि आज इगतपुरी ते मुंबई असा शेवटचा टप्पा जो आहे त्याचं लोकार्पण सुद्धा झालेलं आहे। मुंबई ते नागपूर प्रवास 8 तासांमध्ये होणार आहे। नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग आहे। 55,000 कोटी रुपये खर्च करून बांधलेला हा 6 पदरी मार्ग आहे।